नमो बुद्धाय. स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया वैशाखी पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा. बौद्ध धर्मात आणि भारतीय संस्कृतीत अतिशय महत्त्वाची मानली जाते, कारण ह्या दिवशी गौतम बुद्धाच्या जीवनातील 3 मोठ्या घटना जोडलेल्या आहेत. वैशाखी पौर्णिमेचे महत्त्व बौद्ध धर्मात आणि भारतीय संस्कृतीत अतिशय महत्त्वाचे आहे, ते आपण पाहूया. वैशाखी पौर्णिमेला कपिलवस्तू जवळील लुंबिनी उद्यानात इसवी सन पूर्व 563 मध्ये सिद्धार्थ गौतम नंतरचे बुद्ध यांचा जन्म वैशाखी पौर्णिमेलाच झाला. ज्ञानप्राप्ती गौतम बुद्धाला बुद्धत्व उरुवेला म्हणजे बोधगया येथे 6 वर्षाच्या कठोर साधनेनंतर पिंपळाच्या झाडाखाली बोधी वृक्षाखाली सिद्धार्थाला वैशाखी पौर्णिमेच्या रात्री बुद्धत्व प्राप्त झाले. त्यांना 4 आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्ग यांचे बोध झाले. महापरिनिर्वाण वैशाखी पौर्णिमेला कुशीनगर येथे बुद्धांनी आपले अंतिम महापरिनिर्वाण स्वीकारले. म्हणूनच वैशाखी पौर्णिमेला त्रिस्मरणीय दिवस म्हणतात. या पौर्णिमेला बुद्धांचा जन्म, बुद्धप्राप्ती व महापरिनिर्वाण झाले. वैशाखी पौर्णिमेचे विशेष महत्त्व, ह्या दिवशी बौद्ध विहारात धम्मपाठ, ध्यान, दान व पुण्यकर्म केले जाते. हा दिवस शांती, करुणा, प्रज्ञा आणि समता या बुद्धांच्या शिकवणीचा स्मरण करून देतो. जगभरातील बौद्ध अनुयायी हा दिवस बुद्ध जयंती म्हणून मोठ्या श्रद्धेने साजरा करतात. म्हणजेच वैशाखी पौर्णिमा हा फक्त बौद्धांसाठीच नव्हे, तर जगभरातील सर्व मानवजातीसाठी प्रज्ञा आणि करुणेचा दीप उजळवणारा दिवस आहे. तर वैशाखी पौर्णिमेचे महत्त्व आपण पाहिले. वैशाखी पौर्णिमेच्या काही बुद्धांच्या जीवनातील 3 मोठ्या घटना जोडलेल्या आहेत, त्या आपण पाहिल्या. वैशाखी पौर्णिमेचे फक्त बौद्ध धर्मीयासाठीच नाही, तर जगभरातील पूर्ण मानवजातीसाठी शांतीचा, करुणेचा, दयेचा शिकवण बुद्धांनी दिलेली आहे. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी तुमचे योगदान राहू द्या. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. नमो बुद्धाय.